हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय ठाकरे सर, बोला. सर, काल तुम्ही ज्या रेकॉर्डिंगमध्ये ज्याप्रमाणे सांगितलं होतं, की वातावरणामध्ये एक आपल्याला मोठा बदल पाहायला मिळत आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रातनी जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. तर काय राहणार सर आजपासून पुढील कंडिशन? नक्कीच, नक्कीच. जोरदार पाऊस झालाय महाराष्ट्रामध्ये, पण अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांची जी काही प्रश्न आहेत जोरदार पावसाचे, ते पण पूर्ण होणार आहेत. त्याबद्दलही बोलूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो सोमवार आपण आज सांगितलेला आहे, त्याच सोमवारी बीड जिल्ह्यातल्या गेवराई, माजलसंबाट जे काही पट्ट्या आहेत, दुष्काळी पट्ट्याकडे आपण लक्ष फोकस करतोय. हो. लातूरसह संध्याकाळपर्यंत आज पाऊस बरसणार आहे. आणि हां. त्यांना काय सांगितलंय मी, की सोमवारी बरसल्याच्याही नंतर जर कुठला भाग राहिला, हो. त्यांना मंगळवार पण सांगितलेलं आहे. हो. पण ह्या सोमवार, मंगळवारच्या ह्या 2 दिवसामध्ये आपण पुढची तारीख यांना देणारच नाहीये. हं, हं. एवढा चांगल्या प्रतीचा पाऊस यांच्या भागामध्ये लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणीसह जे काही मोहोळ असेल, पंढरपूर एरिया असेल, इथे ह्या 2च दिवसामध्ये हा पाऊस होणार आहे. हो. आणि याच्यामध्ये जसं अनेकांच्या माध्यमातून कळतं हलक्या सरी कोसळतील. त्या कोसळतील केव्हा? जेव्हा ठोकर थेंब पडून गेल्याच्या नंतर मागचं त्याचं जी लेयर राहील त्याच्यातून पडतील. पण घाबरण्यासारखी कंडिशन नाहीये. आणि ॲक्चुअल तुम्हाला सांगतोय, की महाराष्ट्रामध्ये आता तर कुठेतरी पावसाचं पाऊसमान वाढायला सुरुवात झाली आहे. हो. आणि आपल्या प्रतीक्षेला हा पाऊस पुरेपूर उतरणार आहे. चांगल्या पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये याच 2-4 दिवसामध्ये दाखल होणार आहे. हां, हां. पण त्याची जी काही जोर आहे, जी काही लांब तारखा न देण्याची माझी जी काही सतत ओढ असते, ह्या 2च दिवसात मंगळवारपर्यंत आपल्या भागातला अनेक ठिकाणचा पाऊस होईल. आता यामध्ये एक सविस्तर पुन्हा सांगतोय, जर समाधानकारक झालाय, मी तर चांदणी तुमपर्यंत बोललोय, ते पण तुमचं 30 ते 31 तारखेपर्यंत पूर्ण होऊ शकतं. ठीक आहे. हो. आणि याच्यामध्ये मराठवाड्यातले सर्व जिल्हे आहेत. मग तुम्ही जालना विचारा, बीड विचारा किंवा कुठलाही भाग विचारा. या सगळ्या भागांची आपल्याला तिथे पावसाची प्रतीक्षा संपणारी असेल. फक्त तुम्हाला काय करायचंय, आजच्या सोमवारचा संध्याकाळचा पाऊस आणि उद्याच्या संध्याकाळपर्यंत वाट बघायची. हो, मला बरोबर. 29 जुलैला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायच्यात. आणि आपण ज्या ज्या भागातले आहात त्या आवर्जून कमेंट करा. तुम्हाला वाटतंय आम्ही तुमच्या कमेंटकडे लक्ष देत नाहीये. पण जिल्हा तुम्ही टाकलाही टाकला, आम्ही पुढच्या रेकॉर्डिंगमध्ये त्या जिल्ह्यांची माहिती घेत असतो. आता बरोबर. थोडक्यामध्ये ठाकरे सर, तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, हो. की जवळपास मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्याची प्रतीक्षा आज संध्याकाळी सोमवारी ते उद्या येईल. आज बऱ्याच जागा शेतकऱ्यांना वाटतं की फटकलं की काय वातावरण, असं काही बरोबर. नाहीये. तुम्ही उद्या पण पावसाची जी काही पराक्रम आहे तो पाहाल. काल रात्री बेरात्री नांदेडच्या किनवट वगैरे भागात पण चांगला झालाय, अनेक भागात चांगला झालाय. तसाच आजही होणार आहे, उद्या पण होणार आहे. बरोबर. मग विदर्भाचं काय? विदर्भामध्ये असे अनेक भाग आहेत, सगळ्यांना होते पण त्यांना घेत नाहीये. त्या 2-3 दिवसामध्ये 30 तारखेपर्यंत तुमची ही प्रतीक्षा संपणार आहे. खानदेशमध्ये ही प्रतीक्षा संपणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्येही संपणार आहे. हो. आणि त्याच पटीनं हा पावसाळा जवळपास 30-31 जुलैपर्यंत चांगला आहे. आणि त्याच्यानंतर मोठ्या पावसाचा हा जो काही पराक्रम आहे, जो समाधानकारक करेल आणि याच्यामध्ये काही ठिकाणी चांदणे तुमचे वळणं भरेपर्यंत मजल. आता सध्या व्हिडिओ येतात माझ्याकडे. पण बरोबर. याच्यापेक्षाही चांगला टप्पा हा पुढचा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातला आहे. आणि हो. असे टप्पे ऑगस्ट महिन्यामध्ये एकंदरीत 4 आहे. जे तुम्ही आता बघताय सध्याची परिस्थिती, मराठवाड्यातली, विदर्भातली, खानदेशची अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना हसू येईल असा पाऊस येतोय. काही ठिकाणी सुखावला शेतकरी, तर काही बरोबर. ठिकाणी आभाळ पाहून अजूनही चिंतेत पडतोय, की वारं सुटलंय आमच्याकडे, भीती वाटते. हो. हाच पाऊस वारे घेऊन येतोय, त्यामुळे घाबरले जाऊ नका. बरोबर. विदर्भ, मराठवाडा, खानदेश अशा अनेक भागांना हा पाऊस चांगल्या पद्धतीचा पडणार म्हणजे पडणार आहे. बरोबर सर. हं. मात्र सर एका शेतकऱ्यांची एक कमेंट आलेली आहे आपल्याला आणि हं. त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, की 10,000 किलोमीटरचा लांब एक ढग येत आहे आणि हे एका हवामान तज्ञाने असं वाक्य केलेलं आहे. मला नाव नाही माहीत, पण ते विश्लेषण करून सांगा सर शेतकऱ्यांना काय अपडेट राहणार, कशी राहणार ते? अहो साहेब, त्या कमेंटला मी असं उत्तर देईल, 10,000 किलोमीटरचा एक ढग म्हणतायत. हो. बरोबर. हे सॅटेलाईटमधनं वरून जर आपण पाहिलं, तर हा ढग जो आहे पॅसिफिक महासागरापासून तर इकडे डायरेक्टली कन्याकुमारीपर्यंत दिसतोय. बरोबर. आणि बरोबर. हे सोडा, हा अनेक भागात दिसतोय. हो. सॅटेलाईट इमेजमध्ये वरून दाखवल्यापेक्षा आपण सध्या शेतातून पाहतोय, आपल्याला 4-5 पर्यंतचाही मोठा ढग दिसलेला नाहीये. नाही आणि बरोबर. यांना डायरेक्ट एवढं दिसत थंडी ढगांमध्ये पडलेले आहेत. त्या एक लेयर आहे जेट विंडमध्ये, ते बाष्पयुक्त ढगांची निर्मिती झालेली आहे. हो. ते खूप बरोबर. मोठं आहे. आणि हेच लोक सुपर अल्निनो हे 1972चा दुष्काळ सांगतायत. पण आज पश्चिम महाराष्ट्राच्या काही धरणामध्ये 80 ते 90% जलसाठा भरलेला आहे, जो 1972ला नव्हता. तर आणखीन काही प्रश्न असतील तर विचारू शकता. तर सर माझा जो पुढील प्रश्न आहे तो म्हणजे धरणाविषयी आहे. तर धरणाची कंडिशन समोर कशी राहणार हे आपल्याला कशी पाहायला मिळेल? तर त्याबाबत शेतकऱ्यांना सांगा सर. सर्वात गुड कंडिशन आपली अशी आहे, की धरण क्षेत्र जे आहे
आणि धरण क्षेत्राबद्दल आपण जे काही विचारताय, या धरण क्षेत्रामध्ये आपण आज जर पाहिलं नाशिक जिल्ह्याच्या आठी धरणाचं पाणीस्रोत 100% पार झाले. हो. जायकवाडी आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत 60% हे पूर्ण होत आहे. हां, हां. आणि जायकवाडीला परतीच्या पावसाचं पाणी ठेवायचीही पंचायत पडेल. हो. आता त्याचा स्रोत 5 ऑगस्टपर्यंत 75 ते 80% होते हां, हां, हां. येणाऱ्या काळामध्ये, आठवड्यामध्ये. हो. आणि जवळपास विचारात घेतला तुम्ही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जो विदर्भातले धरणं आहेत, जे काही अजूनही खाली मराठवाड्यातली धरणं आहेत, या धरणाला परतीच्या पावसापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार. कारण की जायकवाडीला एक घाट माथे नाशिक क्षेत्राचा एक प्रवाह मिळतोय. पण विदर्भाला त्याच लोकेशनला पडल्याशिवाय, त्या आजूबाजूच्या परिसरात पडल्याशिवाय ते भरत नाहीये. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या धरणाची चिंता परतीच्या पावसात मिटून जाईल. हो, बरोबर. हं. नक्कीच सर. आता आपण पुढील रेकॉर्डिंगमध्ये जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न येतील या आपल्या व्हिडिओला, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊया सर. तोपर्यंत धन्यवाद आणि जय शिवराय सर. नक्की. धन्यवाद.